हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय चॅनल मस्के सर. तर विद्यार्थी मित्रांनो, माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र स्टेट बोर्डचा जो 7 मार्च 2024 रोजी जो इंग्रजी विषयाचा पेपर झाला होता, जो 80 गुणांचा असतो, त्या पेपरचं पूर्ण सोल्युशन या व्हिडिओमध्ये अगदी डिटेलमध्ये पाहणार आहोत. चला तर मग कसल्याही प्रकारचा वेळ न गमावता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर या हा जो पेपर आहे तो वेगवेगळ्या सेक्शनमध्ये डिवाइड झालेला आहे, हे तर तुम्हाला माहिती आहे. त्यातलं जे पहिलं सेक्शन आहे त्या सेक्शनला आपण काय म्हणतो, तर ते आहे आपलं लँग्वेज स्टडीचं, की ज्यासाठी आपल्याला किती गुण आहेत, एकूण 10 गुण आहेत. त्यातला जो पहिला प्रश्न आहे, क्वेश्चन 1A आणि 1B असे दोन प्रश्न आहेत, की जो पहिला 8 गुणांसाठी आणि दुसरा 2 गुणांसाठी आहे. त्यातला पहिला प्रश्न आपण अटेम्प्ट करूया. नंबर 1, कम्प्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय युजिंग करेक्ट लेटर्स. जसं की या ठिकाणी LIGHT अगदी साधे सोपे प्रश्न आहेत या ठिकाणी. F-CUS, FOCUS, त्याच्यानंतर HABIT हॅबिट, अँड नंबर 4 STICK स्टिक्स. हा झाला पहिला प्रश्न 2 गुणांसाठी. क्वेश्चन नंबर 2, पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. तर सो द आन्सर्स आर डायरेक्टली गिवन इन द व्हिडिओ. ट्रीज, बर्ड्स, गार्डन, रोज. नंबर 1 बर्ड्स, नंबर 2 गार्डन, नंबर 3 रोज, अँड नंबर 4 ट्रीज. नंबर 2, ट्रूथ, ट्रबल, टेस्ट, ट्रीटमेंट. नंबर 1 टेस्ट, नंबर 2 ट्रीटमेंट, नंबर 3 ट्रबल, अँड नंबर 4 ट्रूथ. की या प्रश्नामध्ये जसं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की जो अल्फाबेटिकल ऑर्डर मधला जो पहिला प्रश्न असतो त्यातले जे पहिल्यामधले जे 4 शब्द असतात ते वेगवेगळ्या अक्षरांनी सुरुवात होणारे असतात, पण दुसऱ्या मधलं ते सारख्याच अक्षरांनी सुरुवात झालेले असतात. त्यानंतर आपण जाऊया पुढं. तर तो पुढचा जो क्वेश्चन आहे तो म्हणजे पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्सेस, की आपल्याला दिलेल्या 2 वाक्यामध्ये योग्य त्या विरामचिन्हाचा वापर करून ते वाक्य आपल्याला पुन्हा लिहायचे. आणि यामध्ये जो मोस्टली असतात ते आपल्याला रिपोर्टेड स्पीचचेच वाक्य पाहायला मिळतात. फॉर एक्झाम्पल, सी क्राईड, आर यू क्रेझी. आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की सुरुवातीचं आपल्याला माहिती आहे की कोणत्याही वाक्यातलं सुरुवातीचं लेटर हे आपण कॅपिटल घेतो. त्याने सी क्राईड या ठिकाणी तुम्हाला एक कॉमा द्यावा लागतो. त्याच्यानंतर डबल इनोटेड कॉमा, त्यातलं सुरुवातीचं पहिलं लेटर कॅपिटल, शेवटी क्वेश्चन मार्क, आणि हे इनोटेड कॉमा काय केला आपण, डबल इनोटेड कॉमा क्लोज केला. ती झालं सेंटेन्स सी क्राईड, आर यू क्रेझी. तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय पूर्ण वाक्य. द टीचर सेड लेट स्टार्ट टुडेज लेसन. या ठिकाणी फर्स्ट लेटर कॅपिटल, त्यानंतर या ठिकाणी कॉमा, डबल इनोटेड कॉमा, एल कॅपिटल, आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की याच्यामध्ये ॲपोस्ट्रॉफी दिलेली नाही, ती ॲपोस्ट्रॉफी आपण या ठिकाणी दिलेली आहे. आणि पुन्हा टुडेज या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारे ॲपोस्ट्रॉफी दिली, इथं फुलस्टॉप दिला, आणि शेवटी डबल इनोटेड कॉमा काय केला आपण, क्लोज केला. तर अशा प्रकारे या सेंटेन्समध्ये आपल्याला हे 1, 2, 3, 4, 5, 6, 7 अँड 8 असे एकूण 8 विरामचिन्हाचा वापर आपल्याला या ठिकाणी करावायचा आहे. जर 8 विरामचिन्हाचा जर आपण योग्य प्रकारे वापर केला तरच आपल्याला या प्रश्नाचे जे 2 गुण आहेत ते आपल्याला पडणार आहेत. त्यानंतर आपण पुढे जाऊया अगदी सोप्या प्रश्नासाठी, जो काय सांगतो आपल्याला, मेक 4 वर्ड्स मिनिमम ऑफ 3 लेटर्स इच युजिंग द लेटर्स इन द वर्ड ॲडव्हर्टाइजमेंट. या ठिकाणी ॲडव्हर्टाइजमेंट सारखा एक मोठा शब्द आहे की ज्या शब्दापासून आपल्याला कमीत कमी 3 अक्षरी अर्थपूर्ण असे 4 शब्द तयार करायचे आहेत, की ज्यापासून आपल्याला 2 गुण मिळणार आहेत. आणि मग अशा प्रकारचे शब्द तयार करताना आपल्याला कोणती गोष्ट लक्षात घ्यायची, की या ठिकाणी जेवढी अक्षर आहेत तेवढीच अक्षरांचा वापर करायचा. एखादं अक्षर डबल असेल तरच आपल्याला ते 2दा वापरता येते. एक 2दा नसेल शब्दामध्ये तर ते 2दा वापरता येत नाही. बाहेरचे अक्षर घेता येत नाहीत, किंवा बाहेर एखादा अक्षर 2दा नसेल तर ते 2दा वापरता येणार नाही. फॉर एक्झाम्पल, ॲडव्हर्स, टेंट, मेन, सेम, टीज, ट्रीट, आर, मिंट, सी.
So these are the 10 words that we can easily form by using the words from this bigger word. Now next move to the question number 5. Write the related words as shown in the example. So one example is given to us, and other we have to fill other 4 examples. For example, या ठिकाणी क्लेवर स्टुडंट हे नाउन दिलेलं आहे आणि क्लेवर हे या ठिकाणी ऍडजेक्टिव्ह आहे. म्हणजे बाकीचे जे 4 बॉक्सेस या वेब मध्ये दिसलेत त्या ठिकाणी आपल्याला या स्टुडंट्स या नाउनला जे रिलेटेड असे जे ऍडजेक्टिव्ह आहेत त्या ठिकाणी आपल्याला फिलअप करायचे आहेत. फॉर एक्झाम्पल, वेल नोन, फेमस, ओबिडियंट, इंटेलिजंट. So this question is also for 2 marks. So move to the next question. Complete the word chain of verbs. Add 4 words each beginning with the last letter of the previous word. या ठिकाणी आपल्याला verb ची word chain पूर्ण करायची आहे. तर या वर्षी आपल्याला verb ची आली होती. कधी कधी या ठिकाणी आपण noun ची पण कंप्लीट करू येऊ शकली असती किंवा adjective ची पण येते. आणि काय करायचंय तर आपल्याला जे इथे या ठिकाणी ग्रो नावाचं हे दिलेलं आहे, हे जे ग्रो नावाचं जे वर्ब दिलेलं आहे याचा जो शेवटचं अक्षर आहे, शेवटच्या अक्षरापासून पुढचा जो आपला नवीन वर्ब तयार करतोय ते या वर्डच्या शेवटच्या अक्षरापासून तयार झालेलं असावं. जसं डब्ल्यू पासून आपण काय तयार केलं, वर्क. याचं शेवटचं अक्षर काय, के पासून आपण काय केलं, कीप. याचं शेवटचं अक्षर पी पासून काय केलं, पुट. या ठिकाणी याचं शेवटचं अक्षर टी पासून टेक. याचं कोणतं, ई पासून इट. लक्षात या ठिकाणी आपण एक काळजी घ्यायला हवी की हे जे आपण व्हर्ब फॉर्म करतोय ते व्हर्ब फॉर्म बेस फॉर्म मध्ये असायला पाहिजे. सो द नेक्स्ट क्वेश्चन अटेम्प्ट हा आहे क्वेश्चन 1B, ज्याच्यामध्ये आपल्याला दोन्हीपैकी एक प्रश्न काय करायचा आहे, ट्राय करायचा आहे की ज्यासाठी आपल्याला 2 गुण असणार आहेत. तर यातला जो पहिला आहे, मेक मिनिंगफुल सेंटेन्स बाय युजिंग द फ्रेज टू बी अफ्रेड ऑफ. टू बी अफ्रेड ऑफ नावाचं फ्रेज वापरून आपल्याला या ठिकाणी एक अर्थपूर्ण असं वाक्य तयार करावायचं आहे. आता ह्या ठिकाणी तुम्हाला माहित असायला पाहिजे टू बी म्हणजे काय, तर टू बी या क्रियापदाची वेगवेगळी रूपे, जशी प्रेझेंट मध्ये आपण ॲमिजार वापरतो, पास्ट मध्ये वॉज वेअर वापरतो किंवा फ्युचर मध्ये शॅल बी किंवा विल बी सुद्धा वापरतो. तर या ठिकाणी मी अर्थपूर्ण असं एक वाक्य केलेलं आहे की जे बघा, सी वॉज अफ्रेड ऑफ स्नेक्स, आय एम अफ्रेड ऑफ वाईल्ड ॲनिमल्स. नेक्स्ट या दोन्हीपैकी एक प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. त्याच्यानंतर बघा बी क्वेश्चन मध्ये ऍड अ क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपॅन्ड इट मिनिंगफुली या क्लॉजला आपल्याला काय करायचे, एक्सपॅन्ड करायचे. अगदी साधं सोपं सेंटेन्स आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे एवढं वाक्य आपल्याला दिलेलं आहे, दिस इज अ क्लासरूम. आणि मग आपण त्यांना कशा प्रकारे एक्सपॅन्ड केलेलं आहे बघा, पहिल्या वाक्यामध्ये दिस इज अ क्लासरूम वेअर आय लर्न एव्हरीथिंग. दिस इज अ क्लासरूम where I spent 5 years of my life. तर अशा प्रकारे अगदी हे साधं वाक्य आहे की जे आपण या ठिकाणी करू शकतो. फार आपल्याला मोठा विचार करायची या ठिकाणी आवश्यकता नाही. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहू शकता, अटेम्प्ट एनीवन. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला 2 ऑप्शन आहेत. त्या दोन्हीपैकी आपल्याला एक ऑप्शन तयार करायचे, याला 1 मार्क असणार. अटेम्प्ट एनीवन त्यातला पहिला क्वेश्चन कोणता आहे की ऍड अ प्रिफिक्स ऑर सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स. या ठिकाणी प्रिफिक्स वापरा किंवा सफिक्स अटॅच करा आणि दिलेल्या शब्दापासून नवीन शब्द तयार करा. आपण एकाऐवजी 2-3 शब्द तयार करू शकतो. आणि हे शब्द तयार करताना आपल्याला एक काळजी घ्यायची की या ठिकाणी हे वर्ड फॉर्मेशन आहे आणि वर्ड फॉर्मेशन मध्ये आपल्याला कसल्याही प्रकारची स्पेलिंग मिस्टेक चालणार नाही. म्हणून जसं आपण मॅनेज पासून काय तयार केलं, इथे MENT नावाचं सफिक्स लावून मॅनेजमेंट, ABLE लावून मॅनेजेबल, मिसमॅनेजमेंट, मॅनेजर, अशा प्रकारचे 4 शब्द तयार केले. त्यातला दुसरा नंबरचा शब्द कोण, काइंड. काइंड पासून अनकाइंड, काइंडनेस, काइंडली. हा एक अपोजिट वर्ड तयार केला, हे नाउन तयार केलं आणि हे ऍडव्हर्ब तयार केलं. त्याच्यानंतर ह्यातला जो आपला पुढचा प्रश्न आहे की ज्या पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला काय करायचंय
तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स युजिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. आता हे जे वरचे दोन, हे मॅनेज आणि काइंड नावाचे हे जे दोन शब्द दिलेले आहेत, या दोन शब्दांची जात न बदलता आपल्याला काय करायचं, यांना आपल्याला वाक्यात जशास तसं वापरायचे. जर एखादा शब्द तुम्ही व्हर्ब म्हणून वापरत असाल तर व्हर्बचं तुम्ही फॉर्म चेंज करू शकता, म्हणजे दुसरं तिसरं चौथं रूप घेऊ शकता, पण ते व्हर्बच असायला पाहिजे, त्याचं नाउन किंवा ॲडव्हर्ब किंवा ॲडजेक्टिव्ह होता कामा नाही. जसं मॅनेज, आय शाल मॅनेज युअर बिझनेस. काइंड, ही इज अ व्हेरी काइंड अँड जनरस मॅन. सो दिस इज आवर फर्स्ट सेक्शन विच इज अ लँग्वेज स्टडी. की हे आपलं पहिलं सेक्शन होतं की ज्याचं नाव होतं लँग्वेज स्टडी. आणि लँग्वेज स्टडी आपल्याला असते एकूण 10 गुणांसाठी. त्याच्यानंतर जे आपलं जे दुसरं सेक्शन आहे की ज्या दुसऱ्या सेक्शनला आपण काय म्हणू की सेक्शन 2, इट इज फॉर 20 मार्क्स अँड इट includes 2 passages from our course book, English course book of 10th class. इंग्रजीच्या 10वीच्या पुस्तकातले जे 2 पॅसेजेस आहेत की ते आपल्याला 10 मार्कांसाठी आपल्याला या ठिकाणी सोडवायचे आहेत. यातला जो पहिला क्वेश्चन आहे, क्वेश्चन 2A, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ऍक्टिव्हिटीज. यातला जो आपला पहिला पॅसेज होता तो तुम्ही पाहू शकता की लेसन नंबर 1.5 की जो ज्याचं नाव आहे हिज फर्स्ट फ्लाइट, and it is on page number 30. So you can see the detailed passage to solve this. So the question number 1, say whether the following sentences are true or false. True or false की दिलेली जी सेंटेन्स खरे आहेत का खोटे आहेत ते आपल्याला या ठिकाणी सॉल्व करायचं. So you can read the detailed passage given on page number 30. So I have given the direct answers. तर बघा, the sight of the food maddened him, so it is a true statement. So you have to write only true. He pretended to be falling asleep, it is also a true statement. The mother ate a piece of fish that lay at her feet, it is a false statement. The sun was now descending the sky, so it is also a false statement. So next move to the question number A2, which is for 2 मार्क्स. हा जो प्रश्न आहे आपल्याला A1 देखील आपल्याला हा 2 गुणांसाठी होता. त्याच्यानंतर हा AB सुद्धा आपल्यासाठी 2 गुणांसाठी आहे. आता A2 मध्ये आपल्याला काय करायचे, कम्प्लीट द वेब मध्ये आपल्याला काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे, ऍक्शन्स ऑफ फॅमिली मेंबर्स. म्हणजे ज्या सीगलचे जे फॅमिली मेंबर्स होते, इन्क्लुडिंग हिज फादर, हिज मदर, हिज ब्रदर्स अँड सिस्टर्स अँड ही हिमसेल्फ, आणि तो ह्यांच्या ज्या ऍक्शन्स आहेत त्या काय कृती करत होते ते आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. सो हिअर द आन्सर्स आर ऑलरेडी गिवन. हिज फादर, व्हॉट वॉज हिज फादर डुईंग, हिज फादर वॉज प्रिनिंग द फेदर्स ऑन हिज व्हाईट बॅग. व्हॉट हिज मदर वॉज डुईंग, हिज मदर वॉज लुकिंग ॲट हिम, शी वॉज स्टँडिंग ऑन अ लिटल हाय हार्म on the bigger plateau. What is brothers and sisters? His brothers and sisters were lying on the plateau, dozing with their heads sunk into their necks. So what the seagull himself was doing? He pretended to be falling asleep. So this is the answer of this web. So you can find these answers in your passage. So move to the next question. So it is match the words in column A with their meaning in column B. So here I have already given the answers. Number 1, scraped, rubbed, dozing, sleeping lightly, हलकस झोपणे. Plateau, a large high area on land, wet, sharpen, anything. Okay, next question, it is also for 2 marks. Do as directed. Do as directed मध्ये आपल्याला 2 ग्रामरचे म्हणजे इंग्रजी व्याकरणाचे प्रश्न असणार आहेत, तर ते या ठिकाणी आपल्याला सॉल्व करावयाचे आहेत. यातला जो A4 क्वेश्चन आहे तो आहे डू ॲज डिरेक्टेड. डू ॲज डिरेक्टेड मध्ये आपण पहिला प्रश्न पाहू शकतो, द साईट ऑफ द फूड maddened him.
ऍड अ सुटेबल क्वेश्चन टॅग. या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, क्वेश्चन टॅग जोडायचं आणि सेंटेन्स पुन्हा रिराईट करायचे. मग उत्तर काय येईल आपलं, द साईट ऑफ द फूड मॅडन्ड हिम डिडंट इट. क्वेश्चन टॅग काय तयार झाला आपला, तर हा डिडंट इट. नंबर 2, ओनली हिज मदर वॉज लुकिंग ॲट हिम. रिराईट द सेंटेन्स इन प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आता आपल्याला काय करायचं या ठिकाणी, हे सेंटेन्स प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये कन्वर्ट करायचे, की ज्याचं आपल्याला सूत्र माहिती असायला. प्रेझेंट परफेक्ट टेन्स आपण कशा प्रकारे वाक्यात रूपांतर करतो, सब्जेक्ट प्लस हॅज ऑब्लिक हॅव प्लस थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब प्लस ऑब्जेक्ट. तर त्यानुसार आपलं वाक्य काय तयार झालं, ओनली हिज मदर हॅज लुक्ड ॲट हिम. सो द नेक्स्ट क्वेश्चन इज आवर पर्सनल रिस्पॉन्स. पर्सनल रिस्पॉन्स या ठिकाणी आपल्याला जे काही विषय दिलेला असतो, जो काही प्रश्न दिलेला असतो, त्या प्रश्नानुसार आपल्याला आपलं वैयक्तिक मत या ठिकाणी व्यक्त करावायचं असतं. तर या ठिकाणी काय आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की राईट एनी 4 गुड थिंग्स दॅट युअर पॅरेंट्स टॉट यू. की अशा 4 गोष्टी लिहायच्यात तुम्हाला, की चांगल्या 4 गोष्टी लिहावायच्या आहेत की ज्या तुमचे पॅरेंट्स तुम्हाला शिकवतात. सो दिस इज अ पर्सनल रिस्पॉन्स. हा पर्सनल रिस्पॉन्स आहे की ज्या ठिकाणी तुम्ही तुमचं वैयक्तिक मत व्यक्त करता, त्यामुळं ते एकमेकापासून ते वेगळं येऊ शकतं. सो द आन्सर, द फॉलोइंग थिंग्स आर टॉट टू मी बाय माय पॅरेंट्स. नंबर 1, नेव्हर टेल अ लाय. नंबर 2, ऑलवेज रेस्पेक्ट टीचर्स and elderly people in our society. Be kind to needy and poor people. Show kindness to birds, animals and nature. Behave politely to everyone. Work honestly and to the best of ability. Never try to win by cheating. So these are the things, good things that our parents always taught us. So move to the next question, which is question number 1b. It is for 10 marks. Read the following passage and do the given activities. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एक 10 गुणांचा आपल्याला पॅसेज आहे. जो पॅसेज आहे तो 3.4 चा जो आपला लेसन आहे की ज्याचं नाव काय, लेट्स मार्च, जो कैलास सत्यार्थींचा आहे. सो इट इज ऑन पेज नंबर 105 of our course book. So let's move to the question number B1, which is who said to whom. So you can read a detailed passage to find your correct answers. Question number 1, who said to whom. कोण कोणास म्हणाले, अगदी सोपा प्रश्न आहे. कोण कोणास. सेंटेन्सेस who said to whom. तर या ठिकाणी पाहू शकता सेंटेन्स नंबर 1 काय सांगतं, इज द वर्ड सो पुअर दॅट इट कॅनॉट गिव्ह मी अ टॉय अँड अ बुक. सो हू सेड दिस स्टेटमेंट, द स्किनी चाइल्ड लेबर. टू होम, टू द रायटर कैलास सत्यार्थी. सेंटेन्स नंबर 2, व्हॉट इज माय फॉल्ट. सो इट इज सेड बाय अ सुदानीज चाइल्ड सोल्जर to the writer Kailas Satyarthi. So move to the next question, which is complete the verb. या ठिकाणी आपल्याला एक वेब काय करायचं आहे, पूर्ण करावायचं आहे. तर तुम्ही या ठिकाणी वेब पाहू शकता की या वेबसाठी आपल्याला काय दिले या वेब मधली माहिती की होली प्लेसेस फॉर प्रेयर्स. सो वी हॅव टू राईट द होली प्लेसेस विच इज मेन्शन्ड इन द passage. 4 holy places which is mentioned in the passage. की ज्या 4 अशा पवित्र ठिकाणं की जे आपण प्रार्थना, ज्या ठिकाणी आपण प्रार्थना करतो, ते प्रार्थनेची 4 ठिकाणं आपल्याला पॅसेज मधली शोधायची आहेत आणि या ठिकाणी लिहावायची आहेत. सो नंबर 1 टेम्पल्स, नंबर 2 चर्चेस, नंबर 3 मॉस्क्यूज अँड नंबर 4 प्रेयर हाऊसेस. सो मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. राईट द डिस्क्रायबिंग वर्ड्स फॉर द फॉलोइंग फ्रॉम द पॅसेज. डिस्क्रायबिंग वर्ड्स म्हणजे आपण काय म्हणतो, ऍडजेक्टिव्ह असं म्हणतो की दिलेल्या शब्दांसाठी आपल्याला काय करायचे आहे, तर ऍडजेक्टिव्ह या ठिकाणी लिहावायचे आहेत.
नंबर 1 जसं वीक, 1 वीक, कुरान, होली कुरान, व्हायलन्स, greater, religions, great. So one of the easiest questions to get 2 out of 2 marks. So move to the next question, question number B4, do as directed. So in this question, so we have given 4 option of answers and we have to choose the correct one. या ठिकाणी आपल्याला काय दिलेला आहे प्रश्न की ही आस्क्ड मी व्हॉट इज माय फॉल्ट. Choose the correct indirect speech from the following. So we have given 4 options and the correct option is option number D, which is he asked me what his fault was. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी काय करायचे की जे या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते अचूक उत्तर या ठिकाणी तुम्हाला क्रमांक लिहून त्या ठिकाणी पुन्हा रिराईट केलं तर तुमचं उत्तर एक इम्प्रेसिव्ह या ठिकाणी होणार आहे. So question number 2, he was forced to kill his friends and family. So rewrite the sentence and underline the infinitive. आता इन्फिनिटिव्ह हा अतिशय सोपा प्रश्न आहे की इन्फिनिटिव्ह म्हणजे काय, टू प्लस बेस फॉर्म ऑफ द वर्ब, की टू आणि क्रियापदाचं मूळ रूप याला आपण एकत्रित काय म्हणतो, इन्फिनिटिव्ह असं म्हणतो. तर या ठिकाणी कोणतं आहे आपल्याला टू किल असं एक इन्फिनिटिव्ह आहे. सो द नेक्स्ट क्वेश्चन, सो राईट युअर आन्सर्स अकॉर्डिंग टू द इन्स्ट्रक्शन्स गिव्हन इन द पॅसेज. तुमचं जे उत्तर आहे ते पॅसेज मध्ये दिलेल्या सूचनेनुसारच तुम्हाला लिहायला पाहिजे. सो मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन विच इज पर्सनल रिस्पॉन्स. व्हॉट इज पर्सनल रिस्पॉन्स? व्हॉट विल यू डू इफ यू फाइंड अ पुअर अँड नीडी चाइल्ड? एक्सप्लेन. की जर तुम्हाला एखादं गरजू किंवा गरीब मूल जर कधी आढळलं कुठे तर तुम्ही काय करसाल? तुमचा जो रिस्पॉन्स आहे तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेन करावायचा आहे. सो इट इज अ पर्सनल रिस्पॉन्स. सो आन्सर मे बी व्हेरी फ्रॉम वन टू अनदर. So what will you do? So if I found a poor and needy child, first of all I would listen to him her what she will say. I will provide him her the basic needs of his her life such as food, clothing and education. I will try my best to admit him her to the nearest school with the help of any NGOs. I will also urge people on social media to help him by raising some awareness campaign. I will also request my parents to and friends to help him in any way. तर अशा प्रकारे आपण एखाद्या गरजू किंवा गरीब मुलाला मदत करू शकतो. सो मूव टू द नेक्स्ट सेक्शन, सेक्शन नंबर 3 विच इज पोएट्री सेक्शन अँड इट इज फॉर 10 मार्क्स. हे सेक्शन जे आपल्याला 10 गुणांसाठी आहे की ज्याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, एका पोएमचा जो स्टँजा सॉल्व्ह करावायचा आहे. तर आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की क्वेश्चन 3A रीड द फॉलोइंग स्टँजाज and do the activities which is for 5 marks. So it is 4.1 the poem and the name of the poem is The Word Is Mine. It is on textbook page number 125. So you can read it to find your own answer. So question number A1, complete the sentences. So the answers are directly highlighted and underlined. या ठिकाणी उत्तर काय केलेले आहेत की आपण अंडरलाईन केलेले आहेत आणि त्यांना हायलाइट सुद्धा केले आहे. द पोएट सॉ अ लवली गर्ल ऑन अ बस. द पोएट स्टॉप्ड टू बाय सम स्वीट्स. द पोएट रिक्वेस्ट द गॉड टू फॉरगिव हिम. द लवली गर्ल इन अ बस और अ क्रच. So move to the next question which is to complete the given web. आता या दुसऱ्या A2 क्वेश्चन मध्ये आपल्याला काय करायचे की वेब फिल करावायचे आहे की जे
त्यामध्ये आपल्याला काय दिले की द लॅड असं दिलेलं आहे. त्या म्हणजे जो मुलगा जो होता त्या मुलाबद्दल आपल्याला काय करायचे, अधिकची माहिती या ठिकाणी लिहायची आहे. काही भाग आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे, जसं की या ठिकाणी सोड दिलेलं आहे, सेम्ड, हॅड, वॉज. सो आन्सर्स आर गिवन. सोड स्वेट्स, वॉज ब्लाइंड, seemed so calm, had such charm. ओके, सो मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. पुढच्या प्रश्नावरती बोलूया. पुढचा प्रश्न अगदी सोपा या ठिकाणी. राईट एनी 2 pairs ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द स्टॅन्झा. आपल्याला या ठिकाणी पोएमच्या कोणत्याही 2 यमक जोडणाऱ्या शब्दांच्या जोड्या आपल्याला लिहायच्या आहेत, जसं हेअर फेअर, वाईन माइन, चार्म हार्म, काइंड ब्लाइंड. Okay, so next move to the next question, which is appreciation of the poem, and it is for 5 marks on the given points. So points are given and answers are also I have given. The poem is, which is the poem You Started Dying Slowly. So you can read this poem in your course book. So the first point, title. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जर तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळवायचे असतील तर तुम्हाला हे असं डिटेलमध्ये लिहिलं तर तुमचं उत्तर अधिक इम्प्रेसिव्ह होईल. सो टायटल, द टायटल ऑफ द पोएम इज यू स्टार्ट डाईंग स्लोली. द पॉइंट नंबर 2, ऑथर, द पोएम इज रिटन बाय द पोएट पाब्लो नेरुडा. राइम स्कीम, पॉइंट नंबर 3. सो दीज 2 points are for 1 marks. For 1 marks. So it is for half marks and it is for half mark. या दोन्ही पॉइंट साठी आपल्याला अर्धा गुण मिळणार आहे. तर राइम स्कीम साठी आपल्याला 1 गुण मिळणार आहे. तो काय मग राइम स्कीम? This poem does not follow any rhyme scheme as it is an example of a free verse. की ही कविता कोणतीही राइम स्कीम फॉलो करत नाही, कारण ही कविता म्हणजे एक मुक्त कवितेचं उदाहरण आहे. सो मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन, फिगर ऑफ स्पीच. आता फिगर ऑफ स्पीच मध्ये लिहिताना आपल्याला काय काळजी घ्यायची? फिगर ऑफ स्पीच लिहिताना आपल्याला काय करायचं आहे की या ठिकाणी एक फिगर ऑफ स्पीच लिहायचा, त्याचं एक्सप्लेन केलं तर अतिउत्तम, आणि बाकीच्या फिगर ऑफ स्पीचचं नुसती तुम्ही नावं जरी लिहिलं तरी आपल्याला त्या ठिकाणी गुण मिळणार आहेत. हा जो प्रश्न आहे तो फक्त 1 गुणांसाठी आहे. तर या ठिकाणी मी तुम्हाला डिटेल फिगर ऑफ स्पीच दिलेले आहेत जे तुम्ही पाहू शकता. नंबर 1, द फॉलोइंग फिगर ऑफ स्पीच आर युज्ड इन द पोएम. रिपिटेशन, the lines, if you do not, explanation काय करसाल मग, you started dying slowly, or if you do not are repeated in the poem for special poetic effect. Number 2, alliteration, when you do not let others help you. या ठिकाणी बघा रेड अक्षरामध्ये पाहू शकता, the sound of you is pleasantly repeated. Number 3, figure of speech, antithesis, two opposite words, risk and safe are pleasant are used in the same line. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की रिस्क आणि सेफ नावाचे जे 2 विरोधार्थी शब्द आहेत ते एकाच वाक्यामध्ये वापरले आहेत. त्या ठिकाणी अँटिथेसिस नावाचा फिगर ऑफ स्पीच तयार होतो. तर पुढे जाऊया आपण की जो आपल्याला 2 गुणांसाठी असणारा पॉइंट्स आहे की थीम और सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम. आपल्याला काय की या ठिकाणी कवितेची थीम किंवा सेंट्रल आयडिया या ठिकाणी लिहावयाची आहे. तर या ठिकाणी काय लिहू शकता, हा 2 गुणांसाठी आहे. द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम इज दॅट वी शुड एन्जॉय आवर लाईफ विदाउट एनी डिस्ट्रेस. आवर लाईफ is valuable. If we want to enjoy our life, we should travel a lot. We should travel a lot, read a lot, listen to the sound around us, and appreciate ourselves. The poet urges us to live the life to its fullest. The poet believes no matter that the situation, one must never lose one's self-respect. The poet suggests us to enrich our life by traveling. The poet suggests us to enrich our life by traveling, reading books, and getting
new knowledge. So this is the central idea of the poem. So move to the next question, next section, which is section number 4 for non-textual passages. So it is for 15 marks. So 10 marks for the passage and 5 marks for the summary. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण सेक्शन नंबर 5 बघणार आहोत की ज्याच्यामध्ये नॉन टेक्स्चुअल पॅसेजेस असणार आहेत. की हे जे सेक्शन आहे ते आपल्याला 15 गुणांसाठी असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला एक अनसीन पॅसेज दिला जाणार आहे जो 10 मार्कासाठी, आणि त्याच पॅसेजची समरी आपल्याला शॉर्टमध्ये लिहावायची आहे. की टायटल ज्याला एक सुटेबल असं टायटल सुद्धा आपल्याला द्यावं लागणार आहे. तर हा पॅसेज या ठिकाणी मी तुम्हाला दिलेला आहे. तुम्ही तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये हा पॅसेज पाहू देखील शकता. तर हा जो पॅसेज आहे जो की भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जीवनावर आधारित आहे. एकूणच त्यांना आपण मिसाईल मॅन ऑफ इंडिया असं म्हणून संबोधतो. त्यांचा जो काही त्यांच्या काळामध्ये ज्या काही महत्त्वाच्या घटना आहेत त्यांचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. त्याचबरोबर एकूणच त्यांना भारत सरकारने जे काही पुरस्कार प्रदान केलेले आहेत त्यांचा सुद्धा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. थोडक्यात त्यांच्या कार्यकालाचा या पॅसेजमध्ये शॉर्टकटमध्ये थोडासा एक आढावा घेण्यात आलेला आहे. तर आपण या ठिकाणी पॅसेजला सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर 1. Complete the following sentences from the passage. So answers are directly given. Kalam earned a degree in aeronautical engineering. DRDO stands for Defense Research and Development Organization. Kalam was project director of the SLV-3, the first satellite launch vehicle. Kalam served as lecturer at several universities. So, question number 2, which is for 2 marks. Complete the following wave diagram, which asks us the awards that Kalam has received during his life. Number 1. The Padma Bhushan Award in 1981, Padma Vibhushan in 1990, Indira Gandhi Award for National Integration, and Bharat Ratna in 1997. So these are the awards that Kalam has received during his life. Question A3. Fill in the blanks by using the suitable phrases words from the bracket. So the words are given here. So the words are given here. या ठिकाणी शब्द दिलेले आहेत. या शब्दापैकी योग्य शब्द निवडून आपल्याला या दिलेल्या खालच्या ज्या रिकाम्या जागा आहेत त्या रिकाम्या जागा काय करायच्या पूर्ण करावयाच्या आहेत. तर या ठिकाणी मी उत्तर या तुम्हाला दिलेली आहेत. Mr. Gunaji has served as a principal in this college. So it is for number 1. The story of my experiments with truth is the autobiography of Mahatma Gandhi. So it is number 2. My teacher moved to England for further studies. It is number 3. And ISRO successfully launched the Chandrayaan-3 mission, and this is number 4. So this is question number A3. So move to the question A4. It is for 2 marks. Do as directed. Number 1. Dr. Kalam wrote several books. Dr. Kalam wrote several books. Here the underlined part is several books. So
फ्रेम WH क्वेश्चन टू गेट द ऑनलाईन पार्ट ॲज आन्सर. आपल्याला काय करायचं या ठिकाणी WH क्वेश्चन करायचं. तर WH क्वेश्चन कशा पद्धतीने होईल? व्हॉट डिड कलाम राईट? व्हॉट डिड कलाम राईट? सो keep in mind the online part is several books. So move to the next question. Kalam earned a degree in aeronautical engineering. Begin the sentence with a degree in. आपल्याला आपल्या उत्तराची आपल्या वाक्याची सुरुवात कशी करायची? डिग्री पासून करायची आहे. तर या ठिकाणी दोन प्रकारचे उत्तर तुम्ही लिहू शकता. म्हणजे इनडायरेक्टली हा आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कन्वर्ट करायचे. अ डिग्री वॉज अर्नड इन एरोनॉटिकल इंजिनिअरिंग बाय कलाम असं पण उत्तर लिहू शकता. किंवा अ डिग्री इन एरोनॉटिकल इंजिनिअरिंग वॉज अर्नड बाय कलाम. सो बोथ द आन्सर्स आर करेक्ट. सो मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन A5, which is personal response. Who is your role model? Write few lines about him, her. की तुमचे आदर्श कोण आहेत त्याच्याबद्दल आपल्याला या ठिकाणी 2 ते 3 ओळीमध्ये काही लाईन्स मध्ये आपल्याला आपलं मत व्यक्त करावयाचं आहे. तुम्ही या प्रश्नासाठी तुम्ही तुमचं उत्तरासाठी तुम्ही फ्री आहात. अगदी जो कोणी तुमचा रोल मॉडेल आहे त्याच्याबद्दल तुम्ही 3 ते 4 ओळी या ठिकाणी लिहू शकता. तर माझं उत्तर असं लिहिल मी, माय फादर इज माय रोल मॉडेल. He is a constant source of strength for me. His unconditional support always helps me to overcome many obstacles of my life. He has been teaching me many lessons of life. He has been my biggest supporter in everything I do. He has taught me to treat others with kindness and respect and showed me how to be a good person. He is my real hero. I am grateful for his love and support, and I hope to make him proud by following his example. So the personal response may be vary from person to person. So move to the question number B, which is summary writing, and it is for 5 marks. आता या ठिकाणी आपल्याला वर दिलेल्या पॅसेजची समरी रायटिंग करायची आहे की ज्यासाठी आपल्याला 5 गुण असणार आहेत. तर समरी रायटिंग करताना आपल्याला ती आपल्या शब्दामध्ये करावायला हवी की ज्याने आपण जे पॅसेज उतार्यामध्ये जे काही वाक्य दिली ते जशाच तसे येता कामा नये आणि ती शॉर्ट असायला हवी की जी स्वतःचं मत ज्या ठिकाणी तुम्ही व्यक्त केलेलं असावं. आणि या समरीसाठी तुम्हाला सुटेबल असं एक टायटल सुद्धा द्यावं लागेल की ज्या टायटलसाठी तुम्हाला 1 गुण असणार आहे. तर आपण या समरीसाठी टायटल काय दिलेलं आहे? डॉक्टर APJ अब्दुल कलाम, द मिसाईल मॅन ऑफ इंडिया. सो आय एम गोइंग टू रीड द समरी ऑफ दिस पॅसेज इन माय वर्ड्स. This passage is about a person who is called the Missile Man of India, who is loved and respected by everyone in India. Dr. APJ Abdul Kalam was born on October 15, 1931 and died on July 27, 2015. He was the President of India from 2002 to 2007. Dr. Kalam earned a degree in aeronautical engineering from the Madras Institute of Technology. He planned the program that produced a number of successful missiles which helped him to earn the nickname Missile Man. Kalam served as a lecturer at several universities. He wrote many books including an autobiography, Wings of Fire, which has been an inspiration for many young people even today. He received all the prestigious awards in India, including the highest civilian award from India, which is Bharat Ratna, in 1997. So friends, this is the short summary of the above passage. So move to the next questions, next section, which is section number 5. So it is for
20 marks and begin with letter writing. तर विद्यार्थी मित्रांनो, आता सेक्शन नंबर 5 कडे आपण वळूया, की ज्याचं टायटल आहे रायटिंग स्किल, जी आपल्यासाठी 20 मार्क्स घेऊन येते. त्यात आपल्याला पहिल्यांदा लेटर रायटिंग आहे आणि लेटर रायटिंग मध्ये आपल्याला 2 पर्याय दिलेले आहेत, की ज्या 2 पर्यायापैकी आपण फॉर्मल किंवा इनफॉर्मल आपल्या आवडीनुसार कोणतेही एक पत्र लेटर लिहू शकतो. पण हे पत्रलेखन लिहिताना पहिल्यांदा आपल्याला काय काळजी घ्यायची, तर ही जो प्रश्न आहे तो काळजीपूर्वक वाचावायचा आहे. त्याच्यानंतर आपण पत्राला सुरुवात करायची आहे. तर या ठिकाणी मी पहिल्यांदा सूचना तुम्ही वाचून घ्या. इमॅजिन यू आर शिवांगी पाटील residing at 47 Ramanbagh, Satara. Read the following poster and attempt one of the following letters. तर या ठिकाणी बघा, अशा प्रकारे हे नाव प्रोव्हाइड केलेलं आहे, की जे आपल्याला पत्र लिखाण करताना वापरावयाचं आहे. त्या ठिकाणी त्याच्यानंतर अशा प्रकारचा ऍड्रेस सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे, की तोच ऍड्रेस आपल्याला पत्रामध्ये लिहावयाचा आहे. तर पोस्टर काय सांगते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. डेव्हलपिंग रायटिंग स्किल्स, रीड प्रोज अँड. तर तुमची जर रायटिंग स्किल तुम्हाला डेव्हलप करायची असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, ह्या सगळ्या सूचना या ठिकाणी या पोस्टर मध्ये दिलेल्या आहेत, की ज्या तुम्हाला काळजीपूर्वक वाचायचं आहे आणि त्याच्यानुसार त्या तुम्हाला एक सुटेबल असं एक लेटर तुम्हाला लिहायचे. हे जे पोस्टर आहे ते द पोस्टर प्रिपेअर्ड बाय द इन्चार्ज इंग्लिश क्लब साताराने या ठिकाणी पब्लिश केलेलं आहे. तर तुम्हाला अशा प्रकारे या पोस्टरवर डिपेंड असे 2 प्रकारचे पत्र तुम्हाला लिहायचे. ज्यातलं पहिलं असणार आहे इनफॉर्मल लेटर, जे तुम्हाला कुणाला लिहायचं आहे. राईट अ लेटर टू युअर फ्रेंड हु इज नॉट डुईंग वेल इन इंग्लिश. ॲडवाइज हिम हर टू स्टडी वेल. मेक यूज ऑफ द पॉइंट्स गिवन इन द पोस्टर. ऍड सम ऑफ युअर पॉइंट्स. आता पहिलं जे इन्फॉर्मल लेटर आहे ते तुम्हाला तुमच्या मित्राला लिहायची, की जो काय करत आहे, की यू इज नॉट डुईंग वेल इंग्लिशमध्ये त्याचा जो काही परफॉर्मन्स आहे तो फारसा चांगला नाही. त्याला तुम्हाला सल्ला द्यायचा आहे, की या तुझी जर रायटिंग स्किल डेव्हलप करायची असेल तुला काय करायचं असेल. आणि दुसरं जे इन्फॉर्मल ऑफिशियल लेटर आहे ते तुम्हाला लिहायचे. राईट अ लेटर टू द club in charge, English Club Satara, thanking him for giving poster of developing writing skills. Also assure him the tips and guidance in the poster are useful to every English learners and add some of your own points. की जे साताराचं जे इंग्लिश क्लब आहे त्याचं थोडं म्हणजे आपण धन्यवाद आभार व्यक्त करणारं पत्र लिहायचे, की ज्याच्यामध्ये तुम्हाला त्याचे आभार व्यक्त करायचे, की अशा प्रकारचं अतिशय उपयुक्त जे काही पोस्टर पब्लिश केलेले, की ज्याच्यामुळं इंग्लिश सुधारण्यास रायटिंग स्किल डेव्हलप करण्यासाठी बऱ्याच लोकांना म्हणजे जी सुरुवातीचे इंग्लिश लर्नर्स आहेत त्यांना तो फायदा होणार आहे. तर या ठिकाणी प्रश्नामध्ये मी तुम्हाला इन्फॉर्मल लेटरचा एक नमुना दिलेला आहे, की जो या ठिकाणी आपल्या सोल्युशन मध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतंही एक लेटर लिहू शकता. तर ठीक आहे, तर मग आपण जाऊया या इन्फॉर्मल लेटरकडे. तर या ठिकाणी ऍड्रेस शिवम पाटील, 47 रमणबाग, सातारा, 16th of April 2024. डिअर मोहन, तुमच्या मित्राला पाठवायचे. आय रिसिव्ड युअर लेटर yesterday and I am glad to read it. I intended to write you soon but I was busy with my studies so I could not take up my pen. Sorry for the delay. By the way, how are you? How are all there? I am also extremely fine here. My study is going very well. In the previous unit test, I stood first in my class. How are all in your family? I hope you are all right there. I am writing this letter for special purpose. Recently, I have read a poster about developing writing skills prepared by the English Club of Satara. I know that your English construction is not so good, so in order to improve your writing skills, I advise you to read enclosed poster carefully. If you want to develop your writing skills, you need to read prose and poetry lessons purposely and loudly. You can enrich your vocabulary by reading newspapers
and storybooks. We have to try to converse in simple English with your friends and teachers if we want to improve our writing skills. You should write down new words and find out their meanings from the dictionary. You should write your own thoughts, ideas, and feelings neatly in your own words in order to develop your writing skills. You have to review your studies regularly. You should never hesitate to speak simple English with your friends and family members. So this is the middle paragraph and this is the last paragraph of our letter. हा आपल्या पत्राचा शेवटचा पॅराग्राफ आहे ज्या ठिकाणी आपल्याला त्याचं शेवट करायचं आहे. सो डोंट वरी अबाउट मी, आय एम एक्स्ट्रीमली फाईन हियर. Convey my warm regards to your parents. Give my little love to dear Chintu. Write me soon as I am eagerly waiting for your letter. Please write me as soon as possible. With love, your loving friend Shivam Patil. तर या ठिकाणी पत्ता आणि नाव आपण जे पत्रामध्ये प्रोव्हाइड केलेले आहे तेच आपल्याला या ठिकाणी लिहावायचं आहे. सो द नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5B, which is dialogue writing or drafting a speech. So we have to solve any one of the given two activities. या दोन्ही पैकी आपल्याला एक ऍक्टिव्हिटी सॉल्व करायची. एक तर मग तुम्ही त्या ठिकाणी डायलॉग रायटिंग किंवा ड्राफ्टिंग अ स्पीच दोन्ही पैकी एक कोणते करू शकता, ज्यासाठी तुम्हाला 5 गुण दिले जातील. तर या ठिकाणी आपण डायलॉग रायटिंग निवडलेली आहे. तर डायलॉग रायटिंग मध्ये जो ए क्वेश्चन आहे तो आपल्याला एका गुणांसाठी असेल, ज्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचे, प्रिपेअर अ डायलॉग फ्रॉम द जंबल सेंटेन्स. या ठिकाणी जंबल सेंटेन्स आहे म्हणजे वाक्यांचा क्रम या ठिकाणी बदललेला आहे, खालीवर झालेला आहे, जे तुम्हाला फक्त त्यांचा ऑर्डर काय करायचे, सेट करावायचा आहे. त्यानुसार आपण खाली उत्तर पाहू शकता. हॅव यू पार्टिसिपेट इन एनी कल्चरल इव्हेंट? येस, आय हॅव पार्टिसिपेटेड इन अ ग्रुप डान्स इव्हेंट. विच सॉन्ग डिड यू सिलेक्ट? I selected a Punjabi folk song. फक्त आपल्याला ठिकाणी क्रम व्यवस्थित लावायचा आहे. त्याच्यामध्ये नंबर 2, कम्प्लीट द फॉलोइंग डायलॉग. या ठिकाणी सिंपल तुम्हाला 2 प्रश्न असणार आहेत ज्याच्यामध्ये ज्यांची तुम्हाला अतिशय साधी अशी उत्तरं द्यायची आहेत. डू यू लाईक टू वॉच मूवीज? विच इज युअर फेवरेट मूवी? सो यू आर फ्री टू चूज युअर ओन रिस्पॉन्स. तुम्ही तुमचं उत्तर लिहिण्यासाठी अगदी फ्री आहेत. डू यू लाईक टू वॉच मूवीज? येस, डेफिनेटली I like to watch movies. Which is your favorite movie? My favorite movie is 3 Idiots. Now question number 3, which is for 3 marks. Write a dialogue between Ganesh and Mahesh having 3 meaningful exchanges on the benefits of morning walk. की मॉर्निंग वॉकचे फायदे सांगणारे जे काही फायदे असतात ते फायदे च्या बाबतीत तुम्हाला तुमचा मित्र गणेश आणि महेश यांच्या या दोघांमध्ये डायलॉग डेव्हलप करायचे आहेत की ज्या मिनिंगफुल 3 एक्सचेंजेस असणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी आपण एक नमुना सादर केलेला आहे इथे दिल्याप्रमाणे. गणेश, हॅलो महेश, वेर आर यू गोइंग अर्ली इन द मॉर्निंग? महेश, ऑफकोर्स फॉर अ मॉर्निंग वॉक, डोंट यू नो? गणेश, बट आई नेवर गो फॉर अ मॉर्निंग वॉक बिकॉज आई ऑलवेज वेक अप लेट इन द मॉर्निंग. महेश, Ganesh, you must take a morning walk to get innumerable benefits of it. Ganesh, how? Please explain it for me. Mahesh, early morning walk provides you the energy which you need throughout the day. It is one of the best ways to keep yourself fit and healthy. Early morning help us to live a long and healthy life. Ganesh, that sounds good. Does it help with anything else? Mahesh, yes, absolutely. It improves our mood. A morning walk is the best exercise which can keep all of us feet fresh for the whole of day. Ganesh, thank you very much, Mahesh. You have opened my eyes. Now from tomorrow, I will also take a morning walk to keep myself fit and healthy. Mahesh, best luck. Enjoy your morning walk. तर मित्रांनो, अशा प्रकारे मिनिंगफुल 3 एक्सचेंजेस आपण या ठिकाणी सादर केलेले आहेत की ज्या दिलेल्या थीम्सला धरून. या ठिकाणी आपली थीम्स काय होती ते लक्षात घ्यायला पाहिजे आपण. कोणती थीम्स होती तर द बेनिफिट्स ऑफ मॉर्निंग वॉक, की मॉर्निंग वॉकचे
म्हणजे सकाळच्या फेरफटक्याचे होणारे फायदे. आणि त्याच्यानंतर दुसरा जो क्वेश्चन आहे तो स्पीच रायटिंगचा आहे की जो ऑर मध्ये आहे, त्यामुळे आपल्याला हा ऑरचा प्रश्न करावायची काही गरज नाही, कारण आपण वर डायलॉग रायटिंग हा क्वेश्चन या ठिकाणी पूर्ण सॉल्व्ह केलेला आहे. तो तुम्ही तुमच्या आवडीनुसार सॉल्व्ह करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन 6 आहे विच इज इन्फॉर्मेशन ट्रान्सफर अँड इट इज फॉर 5 marks. We have given 2 questions in this question. So one is verbal to non-verbal and other is one is verbal to non-verbal and non-verbal to verbal. तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला 2 प्रश्न दिलेले आहेत की पहिला जो आहे हा या ठिकाणी नॉन व्हर्बल टू व्हर्बल आहे आणि दुसरा व्हर्बल टू नॉन व्हर्बल आहे. या ठिकाणी A1 मध्ये आपल्याला काय करायचं ते, तर A1 मध्ये आपल्याला हा जो ट्री डायग्राम दिलेला आहे या ट्री डायग्राम वर आधारित आपल्याला 1-2 शॉर्ट पॅरेग्राफ तयार करायचे आहेत आणि या पॅरेग्राफसाठी तुम्हाला एक सुटेबल असं टायटल सुद्धा द्यायचं आहे. तर या ठिकाणी आपण हा जो सोपा प्रश्न आहे की जो आपल्याला हमखास गुण मिळवून देणार आहे तो म्हणजे कोणता, व्हर्बल टू नॉन व्हर्बल क्वेश्चन आपण सॉल्व्ह करूया. रीड द फॉलोइंग इन्फॉर्मेशन अँड कम्प्लीट द गिवन टेबल below, suggest a suitable title to it. So you can read the paragraph in your question paper. तुम्ही हा जो चांद्रयानच्या बाबतीचा जो पॅसेज आहे तो तुम्ही कुठेही वाचू शकता तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये. तर या ठिकाणी मी हा पॅरेग्राफ तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे. तर या ठिकाणी आणि या पॅरेग्राफ वर आधारित असं एक टेबल आपल्याला या ठिकाणी काय करावायचं आहे, भरावायचा आहे की ज्याची मांडणी ऑलरेडी या ठिकाणी करून दिली. त्यासाठी आपण टायटल निवडलेले आहे इंडियाज मिशन चांद्रयान. तर टेबल कसं आहे, नेम ऑफ द चांद्रयान, डेट ऑफ लॉन्चिंग अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ मिशन, म्हणजे या जे काही मिशन होतं त्याची नेमके ध्येय काय होतं. तर या ठिकाणी बघा नेम ऑफ चांद्रयान, चांद्रयान नंबर 1 which is launched on 22nd of October 2008 and the main objective of that mission is number A, to study the chemical, mineralogical and photogeological mapping of the moon. Number 2, to find out water on the moon. And number C, to perform high resolution remote sensing of the moon's surface. Chandrayaan number 2, which is launched on July 22nd, 2019, and the main motives of the missions are number A, to demonstrate the ability to soft land and operate a robotic rover on the lunar surface. Number B, to study the lunar topography, mineralogy, elemental evidence and the lunar ecosphere. Number C, to find Chandrayaan-1 as reported by the ISRO. Chandrayaan number 3, which is launched on July 14, 2023, and the main motives are to land safely on the surface of the moon, to demonstrate rover operations, and number C, to perform scientific experiments on a site. So this is the table which is one of the easiest questions of our activity sheet. So you must try with these 8 question number A2 which is व्हर्बल टू नॉन व्हर्बल. तर तुम्ही जर तुम्हाला या प्रश्नामध्ये 5 पैकी 5 गुण मिळवायचे असतील तर तुम्ही ह्याच प्रश्नाची निवड करा असा माझा आग्रह तुम्हाला या ठिकाणी असेल. क्वेश्चन 6B which is expand the theme. So there are also 2 questions are given. Number 1 is news report and number 2 is developing a story with a given beginning or ending. तर या ठिकाणी आपल्याला 2 प्रश्न असणार आहेत की पहिला जो दिलेल्या या न्यूज हेडलाईन वर आपल्याला या ठिकाणी हेडलाईन, डेटलाईन, इंट्रोडक्शन, शॉर्ट कंटिन्यू पॅरेग्राफच्या मदतीनं ह्या दिलेल्या हेडलाईन्सवर आपल्याला एक रिपोर्ट तयार करावायचा आहे ज्यासाठी आपल्याला 5 गुण असणार आहेत. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. आणि त्याच्यानंतर त्याशिवाय आपल्याला या ठिकाणी डेव्हलपिंग अ स्टोरी आहे की ज्या ठिकाणी आपल्याला स्टोरीची बिगिनिंग किंवा एंडिंग या ठिकाणी दिलेली असते. तर तुम्ही तुमच्या सोयीनुसार तुमचा प्रश्न निवडू शकता. तर आपण या ठिकाणी डेव्हलपिंग स्टोरी नावाचा प्रश्न निवडलेला आहे. तर आपण पाहूया आपण दिलेल्या पॉईंटच्या मदतीने काय स्टोरी डेव्हलप केली आहे. तर पॉईंट सुरुवात कशी होती, वन्स आय वॉज अलोन ॲट माय होम
माय पॅरेंट्स हॅड गॉन टू अदर विलेज. तर स्टोरी आपण या ठिकाणी पाहूया, ज्यासाठी मी टायटल सुचवलेलं आहे माय ब्रेव्ह डीड. तर स्टोरी पाहूया तुम्ही. Once I was alone at my home. My parents had gone to another village. I was watching my favorite cartoon serial. Suddenly, I heard some unusual commotion. At first, I ignored it, but after some time, it heard louder. I was little bit afraid, but without losing my courage, I went to the door and saw something horrible. Two men had entered in our house through the back window. I understood their motive. They unlocked our bedroom's door and were searching something. Without making any noise, I went near the bedroom door and immediately locked the bedroom door and ran to our living room. I took the mobile phone and called my parents and told them everything, and then opened the window and shouted for the help. Our neighbors heard my shouting and rushed to help me. They immediately called the police. Police officers caught them bravely and took them to the police station. The police officers and my neighbors praised me because of my brave deed. After some time, my parents came and they also praised my great presence of mind. तर या ठिकाणी आपण एक काल्पनिक स्टोरी डेव्हलप केली की ज्याच्यामध्ये तुम्ही दोन चोरांना काय करता, पकडून देता. तर तुम्ही अशा प्रकारची कोणत्याही बिगिनिंगने कोणती स्टोरी डेव्हलप करण्यासाठी तुम्ही अगदी फ्री आहात. सो मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट सेक्शन विच इज सेक्शन नंबर 6 विच इज स्किल डेव्हलपमेंट अँड इट हॅज ऑल्सो 5 मार्क्स. इट इन्क्लूड्स ट्रान्सलेशन. की सेक्शन 6व्यामध्ये आपल्याला काय या ठिकाणी स्किल डेव्हलपमेंट आहे की ज्यासाठी आपल्याला 5 गुण आहेत. तर या 5 गुणामध्ये आपण पाहू शकता ट्रान्सलेशन दिलेलं आहे. तर ट्रान्सलेशन आपण काय या ठिकाणी तर पाहू शकता तुम्ही. कॉम्पिटिशन म्हणजे काय, शुद्ध मराठी भाषेमध्ये आलं पाहिजे. जर अंक असतील तर ते अंक सुद्धा मराठी भाषेतच, शुद्ध मराठी भाषेतच ट्रान्सलेट झाले पाहिजे. स्पर्धा, ह्युमॅनिटी मानवता, करेज धाडस, प्रेयर प्रार्थना, त्यानंतर ग्रेट महान, डस्ट धूळ. तर याच्यासाठी आपल्याला 2 गुण असणार आहेत की ज्या 6 शब्दांपैकी आपल्याला 4 शब्दांचं मराठीत ट्रान्सलेशन करायचं आहे. तर क्वेश्चन नंबर 2, ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस इनटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन्स. एनी 2 ह्या 4 पैकी 2 वाक्याचं आपल्याला शुद्ध आपल्या मातृभाषेमध्ये याला भाषांतर करावयाचं आहे. त्यात नंबर 1 पाहू शकता तुम्ही. रिमूव्ह युअर शूज आउटसाइड द लायब्ररी. आपली पादत्राणे ग्रंथालयाच्या बाहेर काढा. डोंट टीयर द पेजेस ऑफ बुक्स. पुस्तकांची पाने फाडू नका. कीप सायलेन्स इन द लायब्ररी. ग्रंथालयात शांतता बाळगा. रिटर्न द बुक्स विदिन 1 वीक. पुस्तके एका आठवड्याच्या आत परत करा. सो दिस इज सेक्शन बी, क्वेश्चन नंबर बी, and it has also 2 marks. And the last question, translate the following items proverbs into your medium of instructions. Anyone. या ठिकाणी जी आपल्याला म्हण दिलेली आहे त्या म्हणीला आपल्याला आपल्या माध्यमाच्या भाषेमध्ये ट्रान्सलेट करावायचं आहे. त्यातली नंबर 1 आहे, अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड. याचा मराठी अर्थ आहे गरजेला कामी येतो तोच खरा मित्र. इट टेक्स टू टू कॅरल. एका हाताने टाळी वाजत नाही. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता 10वीच्या महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या मागच्या 7 मार्चला 2024ला झालेला जो इंग्रजी विषयाचा पेपर होता त्याचं पूर्ण सोल्युशन या ठिकाणी अतिशय विस्तृत पद्धतीने दिलेलं आहे. तर जर तुम्हाला इंग्रजी विषयात चांगले गुण मिळवायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. आणि अशाच प्रकारचे जर व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब